उदगीर बसस्थानकाचा अजब कारभार, प्रवाशांना इतर राज्यातील बसने प्रवास करण्यासाठी बसथांब्याऐवजी रस्त्यावर थांबण्याची वेळ. उदगीर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उदगीर बसस्थानकात स्थानिक बस थांबा सोडून इतर राज्यातील बस तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून येणाऱ्या एस.टी. बसना आत प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गुढीपाडवा सणानिमित्त दळण-वळणासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असताना एस.टी. महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसस्थानकात प्रवेश बंद असल्याने एस.टी. बस रस्त्यावर थांबवाव्या लागत असून, त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. अनेक प्रवासी रस्त्यावर बस थांबवून प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर. उदगीर बसस्थानकाभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना आत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. बसस्थानक परिसरात ऑटो, हातगाड्या आणि हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, त्यामुळे प्रवाशांना चालण्यासही जागा उरलेली नाही. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थळी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना विनंती, पण तोडगा नाही. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रवाशांच्या समस्यांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. या संदर्भात उदगीरचे एसडीएम सुशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन उचलत नाहीत. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तररूपी फोनही आले नाही. आपले म्हणजे पोरगा दुसऱ्याच काठ, असे कार्य दिसून येते. पत्रकार रामविलास नवंदर यांनी पुढाकार घेत प्रशासनाला फोनद्वारे कळवले. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून, बसस्थानकात बसेसना नियमितरित्या प्रवेश देण्याची मागणी नागरिक आणि प्रवासी करत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन, प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, नागरिक मोठ्या प्रमाणावर आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे.